नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई शुभमतीला. देई शुभमतीला. शुभमतीला. देई शुभमतीला. नित तव स्मृतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. कीर्तनरंगी हृदयी वसावे. कीर्तनरंगी हृदयी वसावे. वाग्देवीला सन्निध घ्यावे. वाग्देवीला सन्निध घ्यावे. साह्य करा मम वैखरीला. देई शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज नश्वर जगती कुणी नक्षत्राता. नश्वर जगती कुणी नक्षत्राता. तुझ वीण मजला श्री गणनाथा. तुझ वीण मजला श्री गणनाथा. कृपा करावी शिवबाला. देई शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गज गुरुमायेने मार्ग दाविला. गुरुमायेने मार्ग दाविला. तव चरणाचा आश्रय दिधला. तव चरणाचा आश्रय दिधला. रमा शरण तव पदकमला. देई शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई शुभमतीला. शुभमतीला. देई शुभमतीला. नित तव स्मृतीला. देई गजवदना मज शुभमतीला. देई गजवदना मज शुभमतीला. मज शुभमतीला. मज शुभमतीला. मंगलमूर्ती मोरया. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु रामानंद भज मना. सद्गुरु रामानंद. सद्गुरु रामानंद भज मना. सद्गुरु रामानंद. सद्गुरु रामानंद भज मना. सद्गुरु रामानंद.
मागे सगळ्यांनी म्हणायचंय. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सज्जन गडीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. गोंदावलीचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. ब्रह्मचैतन्य माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामानंदा माझे आई मजला ठाव द्यावा पायी. हेटकपूरचे माझे आई मजला ठाव द्यावा पायी. प्रल्हादा गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सुख एक आहे हरी आठवीता. सुख एक आहे हरी आठवीता. सुख एक आहे हरी आठवीता.
एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. ऐसी आठवण धरुनी मानसी, हरी गावा मुखासी दीनानिशी. सारे दिन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असो द्यावी. एका जनार्दनी धरुनी विश्वास, होई कारे दास संत चरणी. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज कीर्तन करताना मला जरा दडपणच आलंय. याचं कारण असं की पहिली गोष्ट तर महाराज इथे आहेत म्हणून मी बोलू शकणार आहे, पण महाराजांसोबत नित्य सहवासात असणारी काही मंडळी इथे आहेत. उपासना आणि भजन परिवारातली मंडळी आहेत, दिग्गज थोर मंडळी आहेत, आणि अशीही बरीच मंडळी आहेत ज्यांनी संकल्प घेऊन जे महाराजांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे नित्य नामामध्ये तल्लीन असतात. आणि अशा दिग्गज सगळ्या थोर मंडळांसमोर मी उपदेशाच्या 4 गोष्टी सांगणे म्हणजे खरं सूर्यासमोर पणती लावण्यासारखं होईल. पण आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंखे मंजुळ बोलवितसे वाणी, बोलविता धणी वेगळाची. त्याच्यामुळे ते जे माझ्या पात्रतेप्रमाणे माझ्याकडून बोलवून घेतील किंवा ते जे सांगत ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, आणि तेच आपण इथे आज श्रवण करू आणि पूर्वरंगाला सुरुवात करू. आज पूर्वरंगासाठी अभंग घेतलेला एकनाथ महाराजांचा. एकनाथ महाराज हे अतिशय थोर संतरत्न होते. पैठणी येथे त्यांनी वास्तव्य केलं आणि प्रपंच आणि परमार्थ याची कशी सांगड घालायची हे त्यांनी आपल्याला आयुष्यभर करून दाखवलं. आणि त्याचीच सांगड घालण्यासाठी हा अभंग त्यांनी रचला. सुख एक आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. पहिल्या ओळीचा अर्थ जर बघितला, सुख एक आहे हरी आठविता, अत्यंत साधा अभंग आहे. खऱ्या सुखाची जर आपल्याला प्राप्ती हवी असेल तर ती कशामुळे मिळेल? हरी आठविता, नामस्मरण करूनच मिळणार आहे. पण दुसरी ओळ एकनाथ महाराजांनी जी लिहिली ती फारच दूरदृष्टी ठेवून लिहिलेली आहे. इतर जपता दुःख बहु. आता ह्यातला जो जपता शब्द आहे तो 2 अर्थांनी आणि 2 उच्चारांनी आपण म्हणू शकतो. एक तर झालं जपता, म्हणजे एखाद्या वस्तूचा, एखाद्या व्यक्तीचा, संतांचा ज्याचा आपण जप करतो, ध्यास घेतो त्याला म्हणतो जपता. आणि इतर जपता म्हणजे एखादी वस्तू प्राणापलीकडे जपणे, त्याही अर्थाने आपण याला बघू शकतो. पण एकनाथ महाराज म्हणतात की दोन्ही अर्थांनी, दोन्ही उच्चारांनी आपण जरी इतर वस्तूंना जपलं, इतर वस्तूंना जपलं, नाशिवंत वस्तूंचा आपण जपलं आपण त्याला, तर त्याचा क्षणभंगुरच आनंद असणार आहे. शाश्वत सुख ते त्या गोष्टी का देणार नाही? कारण ते स्वतःच नाशिवंत आहेत. मग शाश्वत सुखाची जर प्राप्ती हवी असेल तर शाश्वत भगवंताचा जप करा, म्हणजे हरीचं स्मरण करा, असं एकनाथ महाराज सांगतात. आणि आपलं उलट आहे, आपण इतर वस्तूंचा जास्त जप करतो आणि त्यांना प्राणापलीकडे आपण जपतो. आपल्याकडे अशी एक वस्तू आहे ज्याचा आपण अगदी इतकी ती जपतो, ती जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. म्हणजे आधी अन्न वस्त्र निवारा या 3 जीवनावश्यक वस्तू होत्या, आता त्याच्यात एक ऍड झालेली आहे. सगळ्यांना कल्पना आली असेल मी कशाबद्दल बोलते. अगदी प्राणापलीकडे आपण जिला जपतो. मी उदाहरण देऊन सांगणार होती पण ओळखलं. तर तुम्हाला वाटेल मी अतिशयोक्ती करते प्राणापलीकडे वगैरे, पण अतिशयोक्ती काही नाही.
मला तर वाटतं त्या लिस्टमध्ये मीच आधी असेल, कारण माझ्याच घडलेला प्रसंग आहे जेव्हा मी नवीन आयफोन, फार फॅड आलाय त्याचा, नवीन घेतला आणि त्याच्या नुकताच घेतलेला होता, 2-3 महिन्यात माझा जरा छोटासा ॲक्सिडेंट झाला, गाडीवरून मी पडली आणि माझी गाडी वगैरे लोकांनी उचलून ठेवली, मला जरा बाजूला बसवलं आणि जरा मला जखम झाली होती, ते सगळं झालं. पण मी काय करावं? माझ्या गळ्यात अडकवलेल्या पर्समध्ये, त्याच्या आत चेनमध्ये माझा तो नवीन आयफोन ठेवलेला होता. मी आधी तो काढून बघितला मागून पुढून, की त्याला काही खरचटलं नाहीये ना, मला काही होऊ दे हो, त्याला काही होता कामा नाही. म्हणजे प्राणापलीकडे अक्षरशः आपण इतर वस्तूंचा जप करतो. पण संत म्हणतात हा काही शाश्वत आनंद देणाऱ्या वस्तू नाहीयेत. कारण की इतर वस्तूंना जर आपण जपलं, भौतिक वस्तूंना जपलं, तर त्या वस्तू तुटणार, फुटणार, त्याची चोरी होऊ शकते आणि मग त्यापासून आपल्याला दुःख प्राप्त होऊ शकतं. पण हरीचं नामस्मरण ही एकच वस्तू अशी आहे जी तुटणार नाही, फुटणार नाही, झिजणार नाही आणि त्याची कधी चोरीही होऊ शकत नाही. अहो, घेणाऱ्याची इच्छा असली आणि देणाऱ्याची जरी इच्छा असली तरी ते आपण देऊ शकत नाही. आता इथे संकल्प घेतलेली बरीच मंडळी आहेत, बऱ्याच जोडप्यांनी सुद्धा संकल्प घेतलेला आहे. एखाद्या महिन्यात वाटलं असेल एखाद्या नवऱ्याला की अगं तुझा काय तो आकडा, माझ्यातलं जरा 100 माळी देऊ का तुला? देऊ शकतो का हो? अहो, घेणारा तयार आहे, देणाराही द्यायला तयार आहे, पण ते नाही ना होऊ शकत, त्याची चोरी होऊ शकत नाही. म्हणून मीराबाई म्हणतात, खर्च न खूटे चोर न लूटे, खर्च न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो पायो जी मैंने, राम रतन धन पायो. सुख एका आहे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु. मग आता एकनाथ महाराज म्हणतात की हरीचं नामस्मरण करायचंय आपल्याला. सगळ्याच संतांनी नामस्मरणाचं उपदेश केलेला आहे. शास्त्रामध्ये आपल्याला भक्तीचे विविध प्रकार सांगितले, पण दासबोधामध्ये समर्थ आपल्याला नवविध भक्ती म्हणून सांगतात. आणि नवविध भक्ती म्हणजे काय, तर भक्ती करण्याचे 9 उपाय समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहेत. मग ते काय आहेत? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदनम. काय आहे नवविध भक्ती? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, सख्यम, दास्यम आणि मग आत्मनिवेदनम. सगळ्यात पहिला प्रकार दिलाय श्रवण. मग श्रवणाला पहिला प्रकार का दिलाय? भक्ती प्रकारामध्ये श्रवणाला पहिला प्रायोरिटी का दिली असावी? तर आपल्याला जेव्हा कशातलंच काही कळत नाही, ज्ञानाची प्राप्ती नाही, भगवंताची प्राप्ती कशी करावी काहीही माहिती नाही, तेव्हा श्रवण हा भक्ती प्रकार असा आहे जो आपल्याला मदत करतो. कथा कीर्तनाला येऊन बसणं, दासबोध वाचणं, अनेक प्रकारचे ग्रंथ ऐकणं, श्रवण भक्ती. आणि श्रवण भक्ती केल्यामुळे सुद्धा भगवत प्राप्ती होऊ शकते असं समर्थ आपल्याला सांगतात. कलियुगाच्या निर्मिती काळी जेव्हा कली आणि ब्रह्मदेवाचं संभाषण सुरू होतं, तेव्हा कलीने आपले काही टर्म्स अँड कंडिशन्स समोर मांडले की असे असे माझे कंडिशन्स आहेत, मी असा असा लोकांना त्रास देणार, अशा अशा विषयांमध्ये त्यांना गुंतवून ठेवणार, असं असं त्यांचं अधोपतन करणार. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स त्याने ब्रह्मदेवासमोर मांडल्या आणि ब्रह्मदेवांना आपल्यासारख्या सज्जनांची फार काळजी वाटली हो.
कसं होणार? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्या जर टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तर आमच्या पण आहेत. म्हणाले काय? तर म्हणे जे लोक नित्य कथा कीर्तन प्रवचनाला जातात त्यांच्यावर तुझी दृष्टी कमी ठेव. कली म्हणाला ठीक आहे, आणि म्हणून तो आपले पावलं तिकडे वळूच नाही अशी आपल्याला बुद्धी देतो. अर्थात आपण सगळे इथे बसलोय म्हणजे आपल्यावर कलीची नाही महाराजांची कृपादृष्टी असं समजावं. हा झाला श्रवण प्रकार. दुसरा प्रकार दिलाय कीर्तनम, म्हणजे भगवंताचं गुणगान करणे, कीर्तन करणे, भजन करणे. जसं आपल्याला आपली गुणगान केलेलं आवडतं, आपली स्तुती केलेली आवडते, भगवंतालाही अत्यंत प्रिय आहे ती स्तुती त्याची करणे. तिसरा प्रकार आहे म्हणजे आपला आजचा विषय नामस्मरण, विष्णू स्मरणम, ज्यावरती आपल्या महाराजांनी आयुष्यभर अगदी देह झिजविला जो उपदेश देण्यासाठी ते नामस्मरण. चौथा प्रकार आहे पादसेवन, जे आपण मानस पूजेत आपल्या महाराजांचे पाय प्रक्षाळतो, त्यांचे चरण चेपतो आणि पाद्यपूजा करतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम, पूजा करणे, विविध प्रकारचे निरनिराळे सुवासिक अत्तर फुलं सगळे वस्तू आणून त्याची पूजा मांडणे. सख्यम, सख्य करणे म्हणजे त्याला आपला सखाच बनवून टाकणे. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, चुलता बंधू बहिणी कृष्ण माझा, तुकाराम महाराज म्हणतात की मनातली सगळी हितगुजच त्याला सांगायची आहे. काही गरज नाही हो मित्राला आणि मैत्रिणीला सगळी हितगुज सांगायची. ते तोंडावर म्हणतील आपल्या की किती ग तू कशी बिचारी आहेस, तुझ्यावर किती तो अन्याय, तू किती चांगली आहेस वगैरे वगैरे. आपली पाठ फिरल्यावर आपल्यालाच म्हणतील बरी जिरली हिची, हिला असंच पाहिजे. आणि याच्यात त्यांचंही काही चुकत नाही, ते त्यांच्या जागी बरोबर आहेत, कारण तेही समदुःखीच आहेत, तेही त्याच दुःखातून जात आहेत. ते काय आपल्याला याच्यातून बाहेर काढतील. म्हणून संत म्हणतात सगळी हितगुज जे काही शेअर करायचं आहे ते डायरेक्ट हेडक्वार्टरला जाऊन सांगावं. सखा करून टाकणे, सख्यत्व पत्करणे. नंतर भक्ती प्रकार दिलाय दास्य, दास्यत्व पत्करणे, त्याचा दास बनून राहणे. आणि मग शेवटचा प्रकार आहे आत्मनिवेदनम. समर्थांनी हा प्रकार शेवटी का दिला तर साधनेचा हा अंतिम टप्पा मानला जातो. म्हणजे मी जो काही आहे, आज माझं जे काही आहे ते तुझंच, नवे नवे मीच तुझा अंश आहे, ही अंतःकरणाची अवस्था होणे म्हणजे आत्मनिवेदनम. आता ह्या सगळ्या नवविध भक्ती आपल्याला दिल्या आहेत समर्थांनी, पण त्यात सगळ्यात इफेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो आणि शॉर्टकट मार्ग जो आहे तो सगळ्याच संतांनी सांगितलाय नामस्मरण करणे. सगळ्यात शॉर्टकट म्हणजे अगदी कमी मेहनतीत जास्त फळ आपण ज्याला म्हणतो तो प्रकार आहे नामस्मरण. बरं, इतका शॉर्टकट पद्धती देऊन, इतका मार्ग चुकर सांगून आपल्या मात्र तक्रारी काही संपत नाही हो. ओ माझा ना जॉबच 12 तास असतो आणि आम्हाला यायला जायला 4 तास लागतात. किती झाले? 12 तास, 16 तास संपले. आणि मग राहिलेले 8 तास झोप, ती तर महत्वाचीच आहे. झाले, संपला दिवस, 24 तास गेले, कधी करणार नामस्मरण आम्ही? म्हणजे मग आमच्या सारख्यांना परमार्थ जमणारच नाही का हो? आम्हालाही वाटतं संकल्प घ्यावा, आम्हालाही वाटतं की इतक्या सगळ्या लोकांचं इतके मोठे मोठे आकडे असतात, ग्रुपवरती पाहावं ते आश्चर्यच वाटतं. इतक्या सगळ्यांचे आकडे मोठे मोठे आणि आपला काय हो, टाकायलाही लाज वाटते त्याच्यावरती. आम्हाला वाटतं मनातून की आपण संकल्प घ्यावा, पण आमच्या दिनचर्येत काही बसत नाही. मग आमच्यासाठी नाही का हा मार्ग? ही खंत जेव्हा मी कौस्तुभ दादा समोर मांडली तेव्हा त्यांनी मला खूप मजेशीर गोष्ट सांगितली. तो म्हणाला की त्यांचा संकल्प परिवार म्हणून एक ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सगळी संकल्प घेतलेली मंडळी आहेत आणि त्याच्यामध्ये ते सगळे त्यांचा जप आणि आकडा सगळं टाकत असतात. पण मजा अशी आहे की त्याच्यामध्ये कोणी ऑफिसमध्ये आहे, त्यांच्या हातामध्ये काउंटर आहे, ते तिथे जप करतात आहे, कोणी कॅबमध्ये जात आहे तर जप करत आहे, कोणी मॉर्निंग वॉकला जाताना जप करत आहे, कोणी स्वयंपाक करताना जप करत आहे. हे फोटो ते त्याच्यामध्ये शेअर करतात आणि ते फोटो बघून आपल्याला प्रेरणा मिळते की अरे हा जर ऑफिसमध्ये जप करू शकतो तर मी पण करूच शकते की. कॅबमध्ये बसल्या बसल्या गाणे ऐकल्यापेक्षा हातात काउंटर घेऊन मी जप करू शकते ना. ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये येते आणि म्हणून मग ती
ती भीती जरा नाहीशी व्हायला लागते की नाही आपण पण जरा ट्रॅकवरती आहोत, घेऊ शकतो आपण. ही मजा त्यांनी सांगितली, ती भीती माझ्या मनातली अगदी नाहीशी झाली. आणि तेव्हा कळलं की संकल्प का घ्यावा संकल्प. माझ्या मनातल्या मनातच मी विचार केला की मी जो ठरवून जप करते, मग एखाद्याला वाटेल की संकल्प घेण्याची काय गरज हो, जपच करायचा आहे ना. तो संकल्प घेऊन केला काय न घेऊन केला काय, जपच करायचा तो मी करेन ना. माझ्या मनाशी एक आकडा ठरवून घेईन आणि तो करेन. पण आपणच विचार करा, ठरवून केलेला जप कधी होत असतो का हो. जेवढं आपण मनाशी ठरवू तेवढं ते द्वाड मन आपलं ते न करण्याचा विचार करतो. समर्थ आपल्या मनाच्या श्लोकांचं पुस्तकच लिहिलंय समर्थांनी, मना सज्जना मना सज्जना मना सज्जना. का सज्जना म्हटलंय समर्थांनी मनाला. तर तुम्ही म्हणाल तुम्ही मनाला द्वाड म्हणताय आणि समर्थ मनाला सज्जन म्हणताय, म्हणजे हा काय काय प्रकार आहे हा सगळा. ते सार्कॅस्टिक वगैरे म्हणतो ना आपण, तसं समर्थांनी केलेलं आहे. त्यांना माहिती आहे की मन द्वाड आहे, मन काही सज्जन नाही आपलं. पण एखाद्या आईचं एखादं लेकरू असतं की जे तिला माहिती आहे फार बंड आहे, तिला माहिती आहे की शाळेत रोज हा मारून येतो, पण मग ती एकदा त्या लेकराला मारेल, दोनदा धाक दाखवेल, तिसऱ्यांदा धाक दाखवेल, पण ऐकतच नाहीये म्हटल्यावर ती काय करेल. बाळा अरे किती शहाणा आहेस तू, तुला माहिती आहे ना मुलांना मारलं की देव शिक्षा देतो. हा शहाणा आहे माझं बाळ, माझं बाळ असं करणार नाही आजपासून. असं आपण काय करतो, त्याला असं दर्शवतो की मी तुला असं सांगते म्हणजे तू असा वाग. म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना तू नाही आहेस, पण मी तुला म्हणतोय म्हणून तू वाग. आणि म्हणून मनात ठरवून केलेला जप होत नाही, म्हणून मग संकल्प घ्यावा. संकल्प न घेऊन केलेला जप म्हणजे त्याचं करते पण माझ्याकडेच राहिलं हो. आणि माझ्याकडे करते पण असल्यावर मी कोण आहे. समर्थ म्हणतात मी करता ऐसे म्हणशी तेणे तू कष्टी होशी. राम करता म्हणता पावशी यश कीर्ती प्रतापे श्रीराम. संकल्प घेतल्यावर परिणाम काय होतो की आपण ते करते पण महाराजांनाच देतो. एकदा का संकल्प सोडला की ती काळजी महाराजांना लागली आणि महाराज म्हणतील तू कर, तुझा कसा पूर्ण होत नाही ते मी बघतो. आणि असा पाठिंबा एवढं पाठबळ ते देतात. आणि म्हणून संकल्प घ्यावा अशी सगळ्याच संतांची, आपल्या महाराजांनी सुद्धा आयुष्यभर संकल्प घेण्यासाठी आणि नामस्मरण करण्यासाठी त्यांनी देह झिजवला. संकल्प घेतल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये काय परिणाम होतो हो. राम नामाची गोडी मला लागली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली. राम नामाची गोडी मला लागली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली. राम नामाची गोडी मला लागली हो, किती दयाळू माझी गुरु माऊली. असं परिवर्तन आपल्या सगळ्या संतांनी सांगितलंय की आपल्या अंतःकरणात होतं. आता फक्त नामस्मरण करायचं असं आपल्या संतांनी सांगितलेलं नाहीये. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा आहे का रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. मनात भावच नाही आणि तेव्हा आपण नामस्मरण केलं, त्याला घोकमपट्टी म्हटलंय संतांनी. गोंदवलेकर महाराजांकडे एक भक्त आला आणि म्हणाला महाराज मला ना एक इच्छा आहे. म्हणे काय. तर म्हणे मला या जन्मामध्ये श्रीरामाने प्रत्यक्ष दर्शन द्यावं अशी इच्छा आहे. गोंदवलेकर महाराजांना फारच आनंद झाला. म्हणाले मी कस्तुरीचं दुकान लावलं, लोक माझ्याकडे हिंग जिरेची मागणी करतात, तू एक बरा सापडला की ज्याला श्रीरामाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, बस म्हणले माझ्याजवळ. खरंच तुझी इच्छा आहे ना. हो म्हणाला महाराज. मग मला काय करावं लागेल. तर म्हणे तुला 13 कोटी जप पूर्ण करावा लागेल. कारण भगवंत स्वतः म्हणून गेलाय जपसंख्या होता 13 कोटी, दर्शन देईन मी जगजेठी. 13 कोटी जप कर, तुला श्रीराम राया प्रत्यक्ष येऊन दर्शन देतील. आणि बरं म्हणाला
घरी गेला, आपलं त्याने देवासमोर आसन टाकलं, तेव्हापासून नामाला सुरुवात केली. आणि त्याला काय ते 10-12 वर्ष लागले असतील 13 कोटी पूर्ण करायला. त्याने पूर्ण केला आणि महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज 13 कोटी जप पूर्ण झाला, पण रामाने काही अजून दर्शन दिलेलं नाही. महाराज म्हणाले, अरे थांब, त्याच्याजवळ तुझाच कॉल आहे का एक? त्याच्याजवळ असे 100 कॉल आहेत, प्रत्येकाला देईल तो वेळ. जरा वाट बघ, तू केलायस ना 13 कोटी पूर्ण, तो तुला अवश्य दर्शन देणार. ठीक आहे म्हणाला. परत घरी गेला. 6 महिने अजून वाट पाहिली आणि परत महाराजांकडे आला. म्हणाला, महाराज हो, परत 6 महिने झाली, मला काही अजून दर्शन झालेलं नाही. महाराजांनी परत त्याला वापस पाठवलं. म्हणाले, अरे थांब जरा, देईल रामराय दर्शन. हा परत आला काही दिवसांनी. म्हणाले, महाराज देणार आहेत की नाही हो रामराय दर्शन मला? महाराज म्हणाले, तुझी उपेक्षा तर होणार नाही एवढं मात्र नक्की. बरं बस म्हणाले, तुला अजून दर्शन दिलं नाही, इथे बस आणि मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या घरी कोण कोण आहे? कोण राहतं तुझ्या घरी? तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की महाराज, मी आहे, माझी पत्नी आहे आणि मला 2 मुलं आहेत. आम्ही 4 जण असं राहतो घरी. महाराज म्हणाले, बरं 4 जण राहता, ठीक. आणखीन कोण असतं तुझ्या घरी? म्हणाला, महाराज माझा पुण्यात 1 BHK आहे हो, त्यात एवढेच खूप होतात आम्हाला. आणखीन कोणी राहत नाही, आम्ही 4च राहतो. महाराज म्हणाले, अरे आठव अजून, कोण असतं तुझ्या घरी अजून? तो म्हणाला, महाराज आता विचारताच आहेत तर आई बाबाही असतात येऊन जाऊन कधीतरी, पण ते काय फार असे राहत नाही नेहमी. तुम्ही विचारताच आहे म्हणून सांगितलं. महाराज म्हणाले, बर अजून? तर तो विचारातच पडला. महाराजांना नेमकं अपेक्षित आहे काय आपल्याकडून? म्हणाला, महाराज माझ्याकडे ना एक कुत्र मी पाळलंय, ते एक आहे आणि एक पोपट पण आहे म्हणा. पोपट आणि कुत्रा असे 2 मी पाळलेले आहेत, ते पण माझ्या घरी माझ्यासोबत असतात. महाराज म्हणाले, बरं नोंद करून घेतली, पोपट आणि कुत्रा पण आहे. बरं म्हणे, अजून काही आठवतंय का तुला? अजून कोणी आहे तुझ्या घरी? नाही हो महाराज म्हणाला, बस माझ्या घरी इतकेच खूप आहेत. महाराज म्हणाले, बाळ. त्याच्या पाठीवरून हात फिरवला. महाराज म्हणाले, अरे ज्या रामाचा तू जप केला तो राम तुला एकदाही आठवला नाही? अरे तुला कुत्र, मांजर, पोपट, अगदी सगळे प्राणी सुद्धा आठवले, तुला माझा तो राम आठवला नाही. तू जप कोणाचा केला? 13 कोटी जप तू पूर्ण केला, एकही दिवस तुझ्या मनात सगुण भक्ती जागृत झाली नाही. समर्थ म्हणतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, या भक्तीचेनी मार्गे मोक्ष पाविजे श्रीराम. सगुण भक्ती यायला हवी हो. सगुण भक्ती म्हणजे काय? की तो रामराया माझ्याच घरी आहे, तो माझ्यासोबतच आहे, तो माझं ऐकतो, माझ्याशी बोलतो, माझ्यासोबत खातो पितो, माझ्या घरीच आहे तो. ह्याला म्हणतात सगुण भक्ती. आणि ती कशामुळे डेव्हलप होत जाते? तर ती मानसपूजेमुळे आणि नामस्मरणामुळे ती आपली दृढ होत जाते. आणि तो भावच मनात नाही तर ते नामस्मरण काय कामाचं? त्याला घोकमपट्टीच म्हणतात संत. महाराज म्हणाले, तुला जर खरं रामाचं दर्शन हवंय तर तू तो भाव मनात आण, तो अंतःकरणात आणल्यावर नामस्मरण कर आणि मग तेव्हा बघ तुला काय अनुभव येतो. अमरावतीच्या श्रद्धेय मंदाताई गंधे आपल्या प्रवचनामध्ये हे उदाहरण नेहमी सांगतात आणि मला ते इतकं आवडतं. सगुण भक्ती कशी असावी ह्याचं उत्तम उदाहरण ते सांगतात. आणि त्या म्हणतात, एक गरीब माणूस होता, अगदी दरिद्री, म्हणजे अगदी सकाळी जर त्यांनी भाकरी खाल्ली तर रात्रीच्या जेवणाची त्याला भ्रांत असेल असा तो व्यक्ती. आणि चालला होता रस्त्यावरून, एक मंदिर भेटलं आणि तिथे कीर्तन सुरू होतं. ह्याला वाटलं आपणही जाऊन बसावं, 4 चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडतील. तिकडे जाऊन बसला आणि कीर्तनकार होते रामभक्त. आणि कीर्तनकाराने रामाची स्तुती करणं चालू केलं, रामाबद्दल सगळं, राम कसा लवकर पावतो, राम कसा श्रेष्ठ देवता आहे, असं सगळं वगैरे वगैरे त्यांनी सगळं सांगितलं.
आणि ह्याच्या मनात तो भाव दृढ झाला की राम आपल्याला नक्की लवकर पावेल. त्याची इच्छा काय होती हो? दारिद्र्य त्याला त्याचं संपायचं होतं. आणि कीर्तनकाराचे उपदेश त्याच्या कानावर पडल्यामुळे त्याला असं वाटलं की आता आपल्याला वाचवणारा फक्त राम. आणि म्हणून त्याने त्याच्या खिशात जे 30-40 रुपये त्याला सापडले, मंदिराच्या बाहेर गेला, एक छोटीशी मूर्ती त्याने रामरायाची विकत घेतली, आपल्या घरी गेला, पाटावरती त्याला छान रामरायाला बसवलं, आपल्याच अंगणातली 4 फुलं तोडून आणली, त्याची पूजा केली, जेवढी ते यथानुशक्ती त्याच्याच्यानी जेवढी झाली ती पूजा त्याने छान केली. सुवासिक अगरबत्ती सुद्धा त्याने रामासमोर लावली आणि 15 दिवस त्याने छान पूजा केली. आणि रोज तो रामाला सांगायचे की रामा, अरे माझी परिस्थिती सुधरव जरा, काय ही तुझ्या भक्ताची दीनता. आणि त्याला माहिती होती की कीर्तनकाराने सांगितलं ना म्हणजे राम आपल्याला पावणार. असे 15 दिवस, 1 महिना त्यांनी फार त्या रामाची पूजा केली आणि पण फरक काही फारसा पडला नाही. मग परत हा एक दिवस त्याच मार्गाने त्याच देवळासमोरून चालला होता आणि परत त्या देवळात कीर्तन सुरू होतं. हा परत त्या कीर्तनात जाऊन बसला आणि या वेळेला कीर्तनकार होते कृष्ण भक्त. आता त्यांनी कृष्णाची स्तुती करायला चालू केली की कृष्ण कसा श्रेष्ठ देवता, कृष्ण कसा लवकर पावणारा देवता आहे. ह्याने ते सगळं ऐकलं, तर ह्याची खात्री पडली की अरे खरंच राम काही खरं पावत नाहीये आपल्याला, म्हणजे कृष्णच श्रेष्ठ असला पाहिजे आणि आता या रामाला बाजूला करावं, ह्याची पूजा करून काही मला फायदा होत नाहीये. आणि ह्याने काय केलं, परत 20-30 रुपये त्याच्या खिशात जे काही सापडले त्याने त्याच दुकानात जाऊन कृष्णाची मूर्ती आणली आणि घरी गेला, तर रामाला ठेवलं सज्जावरती. आता या रामाची काही गरज नाही म्हणे मला, आता कृष्णच मला पावणार. आणि रामाला सज्जावरती बसवलं, त्या ठिकाणी परत पाटावरती कृष्णाची मांडणी केली, त्याचीही परत पूजा केली, सुवासिक अगरबत्ती आणि सुवासिक फुलं त्याला दिली. पण याच्या मनात असा विचार आला, उदबत्ती लावतोय मी कृष्णाला, पण त्याचा सुगंध अख्ख्या खोलीत दरवळतोय हो. मग सुगंध जर सगळ्या खोलीत आहे तर ऑब्विसली तो त्या रामाला पण जात असणार. आणि सज्जावरती ती रामरायाची मूर्ती आहे, त्याला मी फुकट का वास द्यावा? तो काही मला 1 महिना पावला नाही आणि मग त्याला माझ्या उत्पत्तीचा मी फुकट का सुगंध देऊ? म्हणून याने पठ्ठ्याने काय केलं, याने कापसाचे 2 गोळे घेतले आणि ते कापसाचे 2 छोटे छोटे गोळे केले आणि रामरायाच्या नाकामध्ये याने घातले की ह्याला तो फुकट सुगंध जाऊ नये, हा काही मला पावला नाही, मग ह्याला मी का बरं द्यावा? हा वास फक्त माझ्या कृष्णालाच गेला पाहिजे. आणि काय अनुभव आला हो त्याला तेव्हा, चमत्कारच झाला. ओ, रामाच्या नाकामध्ये कापूस टाकल्याबरोबर रामराय प्रत्यक्ष हजर झाले. याला नवलच वाटलं, म्हणाला रामराया, अरे 1 महिना मी तुझी पूजा केली, इतकं तुला माझ्याच्यानी जेवढं झेपेल तेवढं सगळं केलं, तू 1 महिना काही मला पावला नाही. आणि आता जेव्हा मी तुझं नाक दाबलं तेव्हा तुझं तोंड बरं उघडलं. म्हणजेच काय की नाक दाबलं की तोंड उघडतं, ही म्हण खरी आहे. रामराय म्हणाले, अरे तसं नाही, तू काय नाकामध्ये माझ्या कापूस घातला म्हणून काय तुला प्रसन्न झालो मी? अरे तुझा भाव मी बघितला, ज्या अर्थी तू माझ्या नाकामध्ये कापसाचे बोळे टाकलेस त्या अर्थी मला वास येतो, ही भावना तुझ्या अंतःकरणात आहे. मी तुझ्या घरी प्रत्यक्ष हजर आहे, ही भावना तुझ्या अंतःकरणात आहे, म्हणजे तू मला सगुण समजतो आणि हा तुझा भाव बघून मी प्रसन्न झालो. म्हणजे बघा, सगुण भक्ती आपल्याला कुठवर नेऊ शकते हो. आणि सगुण भक्ती मनात ठेवून जर नामस्मरण केलं तर त्याची प्रचितीच अगदी आपण शब्दातच वर्णन करू शकत नाही. पण आजकाल आपल्या जनरेशन मध्ये एक फॅड आहे, ते फॅड म्हणजे असं आहे की आमचं काय वय झालंय का हो भजन आणि कीर्तनाला येऊन बसायला, उपासनेला रोज जायला वय आहे का आमचं?
हे सगळे कामं म्हणजे म्हाताऱ्या माणसांची आहे हो. रिटायर झाल्यावर बघू. आणि हा भ्रम, हे फॅड फक्त आपल्याच धर्मात आहे, आपल्याच लोकांमध्ये आहे. किती श्रेष्ठ सनातन धर्म आहे आपला. आपला आहे म्हणून तो श्रेष्ठ नाही, आपण त्याच्यात आहोत म्हणून हे आपलं पुण्य. इतके साधे सोपे सुकर उपाय आपल्याला संतांनी आपल्याला दिले, तरीही आपण म्हणतो की हो हे सगळं करायला माझं वय आहे. तारुण्यात आपण पैसे कमवतो, तारुण्याची मजा लुटतो, पण परमार्थ कधी करणार? तो मात्र रिटायर झाल्यावर करण्यासाठी ठेवतो. मी एका पुस्तकात वाचलं, ते लेखक म्हणाले म्हातारा झाल्यावर परमार्थ करणार, म्हातारा झाल्यावर करणार. तुम्ही जर नोकरी करण्यासाठी ना लायक आहात, तर तुम्ही परमार्थ करण्यासाठी कसे पात्र असाल हो? अनफिट फॉर सर्व्हिस इज अनफिट फॉर परमार्थ ऑल्सो. म्हातारे झाल्यावर, तोंडातले दात पडल्यावर आपण राम राम म्हणायला लागतो. आणि मग ते लेखक म्हणाले त्याचा उच्चार होतो लांब लांब, राम लांब, लांब लांब, आणि मग रामही आपल्या लांब लांबच राहतो म्हणाल. अशी सगळी अवस्था आपण स्वतःची करतो. आणि संकटाच्या काळात मात्र कोण आठवतो आपल्याला? अपघात झाल्यावर काय शब्द तोंडी येतात? अरे देवा, हे काय केलं? संकट काही वय पाहून येतात का हो? मग म्हातारे झाल्यावरती हे करू, आपल्याला शाश्वती आहे का आपण उद्याचा दिवस बघणार आहोत? म्हणून सगळे संत म्हणतात जे काय आहे ते आज आहे, जे करायचंय ते आज करा, उद्याची शाश्वती कोणाचीच नाहीये. आणि म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरणावरती भर दिला. समर्थ तर म्हणतात चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये श्रीराम. चालता बोलता, त्याच्यासाठी काही संन्यास घेण्याची गरज नाही हो. भगवंताची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं नेमकं? अगदी संसार सोडून बसायचं एका देवासमोर. आणखीन किती साधा आणि शॉर्टकट उपाय आपल्याला संतांनी सांगावा. काहीच न करुणी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेणे संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागी सांभाळी श्रीराम. अहो नाही जमत आम्हाला पूजा षोडशोपचारे रोज करणं, मग म्हणून आम्हाला नाही का करता येणार परमार्थ? समर्थ म्हणतात उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी येथानुशक्ती भजन करावे. जेवढं जमेल तेवढं करा, पण सुरुवात तर होऊ द्या. आणि एकनाथ महाराज सुद्धा आपल्याला मूळ अभंगात हेच सांगतात, सुख एका हे हरी आठविता, इतर जपता दुःख बहु, सारे दीन करा संसाराचा हेत, परी भजनी प्रीत असू द्यावी. सगळा दिवस करा ना तुम्ही. समर्थही म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेका. पण मग पाहायचंय बरं, प्रपंचात इतकंही गुंतून जायचं नाहीये. आधी प्रपंच करावा नेटका, मग पहावे परमार्थ विवेका. म्हणजे नेटका कामापुरता गरजेपुरता करावा, पण परमार्थालाही वेळ असू द्यावा. सगळी संत आपल्याला हेच सांगतात. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा हरिपाठात हेच सांगते, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. अगदी वेगवेगळ्या शब्दांमध्ये जरी असेल तरी सगळ्या संतांचं एकच म्हणणं आहे, जे आपल्याला मूळ अभंगात एकनाथ महाराज सांगतात. सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता, सुख एक आहे हरी आठविता, इतर जपाता दुःख बाहू, इतर जपाता
चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वेळ तोपर्यंत आपण थोडं भजन करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन आपण सुरुवात करूया. आज उत्तर रंगाला जी कथा आपण घेतली आहे ती समर्थांचा शिष्य अगदी छोटासा आहे आणि त्याची सगुण भक्ती कशी त्याला आनंद देऊन गेली, त्याच्या सगुण भक्ती पाहून श्री रामरायाने त्याला किती छान अनुभव दिला, किती आनंद दिला, ती कथा आपण आज श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींचा चाफळ क्षेत्री मुक्काम होता.